लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। हा आक्रोश सांगतोय दुःख किती खोल आहे, त्रास किती मोठा आहे। हसणारी, आनंदात असणारी कित्येक घरं आज उद्ध्वस्त झाली आहेत। दारू पिण्यामुळे कुणी जगाचा निरोप घेतला, तर कुणी दारूच्या नशेत नवरा मारहाण करत असल्याने सासूरवाडीचा निरोप घेतला। देवणी तालुक्यातील वलांडी येथे प्रहार जनशक्ती आघाडीच्या वतीने वलांडी गावातील शासनमान्य देशी दारू वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आणि भर वस्तीत असल्याने हे देशी दारू दुकानं बंद करावे, तसेच गावात अवैधरित्या विक्री जाणारी देशी दारूवर बंदी घालून त्वरित बंद करावे, या मागणीसाठी निलंगा उदगीर राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात गावातील महिलांनी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाच्या समोर आपल्या व्यथा मांडून आक्रोश केला। वलांडीत होत असलेल्या अवैध देशी दारूमुळे गावातील 35 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे। महिला मोलमजुरी करणार अन नवरा त्याच पैशाने दारू पिणार अन त्यांनाच छळणार। या आंदोलनात आलेल्या प्रत्येकीची व्यथा थोडीफार वेगळी, पण यावर उपाय मात्र एकच, दारूबंदी। चार मुलं गेले। चार पडले पोरायचं दारू पिऊन पाय बिघडाले, शेती सुद्धा दिली त्यांना, शेती सुद्धा दिली, पाय बायका लेकर पार केली, बायका लेकर सुद्धा बायका करून पुण्याला गेले, निघून पुण्याहून आले लोक आता घरी पडून येतं। बायका लेकर बायका बी गेल्या, लेकर सोडून गेल्या, नवरी सोडून गेल्या, काय आता पाहिजे। कशामुळे झालं? दारूमुळे झालं। काय होतंय? काय होतंय? तुम्ही दारू ठेवलं, त्याने दारू पिळवले, आम्हाला काय बोलवले ते? या दारू दुकानांवर पोलीस कानाडोळा का करत आहे, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे। मानवी हक्क आयोगाचे ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी सांगितले की ही अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यांना पोलिसांची साथ असते। पोलिसांच्या साथीशिवाय ही अवैध देशी दारू विक्री होतच नाही। तरी पोलीस प्रशासनाला आणि महसूल प्रशासनाला संबंधित संघटनेच्या अध्यक्षांनी विनंती केली की वलांडीतील अवैध देशी दारू येत्या 8 दिवसात बंद झाली नाही तर वलांडीसह परिसरातील महिला वर्गांनी ग्रामपंचायत समोर आक्रोश मोर्चा काढणार, याची सर्वस्वी जबाबदारी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनावर राहील। ह्या बहिणी रस्त्यावर येऊन बसायला भिकारी नाहीत, ह्या बहिणी रस्त्यावर येऊन बसायला येडे नाहीत, हे लोक रस्त्यावर येऊन मला येडे नाहीत, ह्याची शासनाने नोंद घ्यावी। आम्ही रोड अडवू शकत नाही, पण भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आम्हाला मागण्याचा, दारूबंदी करण्याचा, आणि या दारू दुकानाबद्दल म्हणणं आहे आमच्या प्रहार संघटनेचं आणि आमच्या संघटनेचंही। ती दारू दुकानाचा वेळ आहे का नाही, त्या दारू दुकानाला परवाना कसला आहे, ठोक विक्रीचा का किरकोळ विक्रीचा, हा तपासला गेला जावा। त्याचप्रमाणे दवाखाना अगोदर का दारू दुकान अगोदर? दारू दुकान दवाखाना असताना जर दारू दुकान दवाखान्यापाशी येत असेल तर तो रद्द करावा आणि तो दुकान बाहेर पाठवण्याचं काम या तालुका प्रशासनानं आणि स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनानं करावा। आणि आता काल परवा शासनानं जाहीर केलेलं आहे की दारू अवैध विकणाऱ्याला, अवैध दारू विकलेल्याला 5 लाख रुपये दंड केला असं शासनानं जाहीर केलंय। आणि त्यात महसूल आणि लातूर जिल्ह्याचं म्हणणं आहे कुठल्या तालुक्यातल्या कुठल्या गावातल्या माणसाला 5 लाख रुपये दंड बसवलाय ते महसूल आणि पोलीस प्रशासनाने जाहीर करावा। आणि त्याचबरोबर 2 गुन्हे जर झाले तर त्याला जेलमध्ये पाठवण्याची तरतूद आहे कलम 93 प्रमाणे। किती लोकांना तुम्ही जेलमध्ये पाठवलंय?
पोलीस बांधवाला माझी विनंती आहे, आज इथं 17 ते 18 माझे दलित बांधव मेलेले यादी आहे. 21 महिला माझ्या विधवा आहेत. त्याचं काय करावं, त्या कुटुंबाचं काय करावं? जर दारू दुकान विक्रीचं असेल त्याला बाहेर 5 किलोमीटरच्या लायसन दिलं असेल तर ठेवावं, आणि गावातील आणि परिसरातील गाव तिथे दारू दुकान आहे ते सर्व दारू दुकाने तात्काळ बंद करण्यात यावेत. अन्यथा आम्हाला याच्या विरोधात पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या विरोधात कोर्टात जायची वेळ येऊ देऊ नये अशी आग्रहाची विनंती करतो. यावेळी प्रहार संघटनेचे हजारो कार्यकर्ते या आंदोलनात उपस्थित होते. या मोर्चाचे आयोजन प्रहार संघटनेचे अध्यक्ष अंतेश्वर सूर्यवंशी आणि माजी ग्रामपंचायत सदस्य धनराज बनसोडे, प्रहार संघटनेचे देवणी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले बोंबळीकर यांनी केले होते. यावेळी गावातील महिला, वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या आंदोलनानंतर तरी गेंड्याची कातडी असणाऱ्या प्रशासनाला जाग येईल का? आणखीन किती लोकांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन जागं होईल हे पाहणं महत्त्वाचं असेल. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.